नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा प्रश्न प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मनात आहे। रात्रभर झोप लागत नाही, मनात सतत एकच विचार फिरत राहतो की कापसाचे भाव वाढत का नाहीत। शेतात मेहनत आपली, खर्च आपला, जोखीम आपली, पण भाव ठरवतो कुणीतरी दुसराच। आज आपण या प्रश्नाचा संपूर्ण आणि कडू सत्यासह उलगडा करणार आहोत। मित्रांनो, सर्वात मोठं कारण म्हणजे उत्पादन जास्त आणि मागणी कमी। गेल्या काही वर्षात कापसाचे क्षेत्र वाढले, प्रत्येक शेतकरी कापसाकडे वळला, पण दुसरीकडे टेक्सटाईल मिल, एक्सपोर्ट आणि मार्केट तेवढ्या वेगाने वाढले नाहीत। जेव्हा बाजारात माल जास्त येतो आणि खरेदीदार कमी असतात तेव्हा भाव आपोआप खाली जातात। हेच साधं गणित बाजाराचं आहे। शेतकरी मित्रांनो, आज कापसाचा भाव फक्त आपल्या गावात किंवा जिल्ह्यात ठरत नाही, तो ठरतो आंतरराष्ट्रीय बाजारावर। अमेरिका, ब्राझील, आफ्रिका या देशात कापूस स्वस्त मिळाला तर भारतात व्यापारी आपला कापूस महागात का घेतील। सरकारने आयात खुली ठेवली की बाहेरचा स्वस्त कापूस येतो आणि आपल्या कापसाचा भाव ताबडतोब खाली येतो। आता सर्वात कडू सत्य काय, शेतकरी कापूस साठवून ठेवू शकत नाही। कर्ज असतं, घर खर्च असतो, मुलांचे शिक्षण असतं, औषधं असतात, म्हणून शेतकरी कापूस काढताच विकतो। व्यापाऱ्यांना माहित आहे की शेतकरी थांबू शकत नाही, म्हणून ते भाव वाढवत नाहीत। जर सर्व शेतकरी 2 ते 3 महिने कापूस थांबू शकले तर बाजाराचं चित्र बदलू शकतं। बियाणे महाग, खते महाग, औषधे महाग, मजुरी महाग, पण कापसाचा भाव तो मात्र तिथेच। शेतकऱ्याचा खर्च दरवर्षी वाढतो पण भाव वाढत नाहीत, कारण शेतकरी एकत्र नाहीत। मग प्रश्न येतो, उपाय काय? तर कापूस एकदम विकू नका, शेतकरी गट तयार करा, साठवण क्षमता वाढवा, बाजारभाव पाहून विक्री करा, थेट जिनिंग मिलशी संपर्क ठेवा। जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत भावावर दुसऱ्यांचंच नियंत्रण राहणार आहे। मित्रांनो, कापसाचे भाव का वाढत नाहीत याचं सत्य कडू आहे, पण ते समजून घेणं गरजेचं आहे। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।